इकडे पावसाची खूप जास्त गरज असते, तिकडे तर पाऊस कधीच नाही पडणार, पण जिकडे गरज नसते तिकडे मात्र खूप पडतोय। मी आजकाल ऐकते की गावाकडे पावसाची गरज आहे पण तिकडे काय पाऊस पडत नाही आणि पुण्यामधला पाऊस काय थांबत नाही। हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग। तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे माझं नाव आहे प्रतीक्षा आणि मी लाईफस्टाईल व्लॉग बनवत असते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी ऑफिस नंतरची, घरी आल्यानंतरची जी रुटीन लाईफ असते ती लाईफ। तर जस्ट मी ऑफिसमधून घरी आली आहे आणि मे महिन्याच्या एंडपासनं ना आम्ही रेनकोट बाहेर काढले आहेत। रोज सकाळी जाताना आम्हाला रेनकोट घालूनच जावं लागतं आणि ऑफिसमधून निघाल्यानंतर रेनकोट घालूनच आम्हाला घरी यावं लागतं, ऑप्शन नाही, कारण की पाऊस कधीही स्टार्ट होऊन जातो। तर ऑफिसमधून घरी आल्यानंतर थोडंसं मी फ्रेशनअप झाले, त्याच्यानंतर मी घेतली पटकन खिचडी करायला, कारण की मी आणि आम्ही दोघंच होतो। तर मी म्हटलं की आज बाकी काही करायला नको, छान गरमागरम खिचडी करूयात, आणि म्हणून मी खिचडी करायला घेतली। आणि खिचडी होईपर्यंत माझे बाकीचे सर्व कामं होणार होते, त्याच्यामुळे म्हटलं आधी खिचडी बनवून घेऊयात। आणि जस्ट बोलता बोलता मला ना एक कमेंट आठवली। तर त्याच्यामध्ये एका ताईने मला विचारलं होते की तुम्ही जेव्हा जॉबवरती जाता तेव्हा तुमच्या बाळाला कोण सांभाळतं? तर मी माझ्या फॅमिलीसोबत इथं असते पुण्यामध्ये, म्हणजे माझे इनलॉज आधी माझ्यासोबत होते, आता माझे सासूबाई माझ्यासोबत असतात। सो माझ्या पिल्लाला तेच सांभाळतात किंवा तेच बघतात, त्याच्यामुळे मग मी त्याला घरी सोडून ऑफिसला जाते। ओके, तर खिचडी मी केली आहे आणि तोपर्यंत म्हणलं बाकीचं घर वगैरे आवरून घ्यावं, कारण की संध्याकाळी ना घरी आल्यानंतर आवरण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात, कारण की सकाळी जाताना आपण घाई गडबडीमध्ये तसेच सर्व जिकडे तिकडे टाकून जातो। तर मग मी छान कपडे वगैरे त्याच्या घड्या करून ठेवल्या। आणि मी पाठीमागच्या एका व्लॉगमध्ये पण बोलले होते, या कबडला मी डेली जरी साफ केलं तरी माहीत नाही ती खराबच होतं, का खराब होतं ते मला नाही कळत। आणि ना या कबडवरचं कव्हर माझं खराब झाले आहे, जे मला ऑनलाईन घ्यायचं आहे, तर मी ऑर्डर करेन आता। कपडे वगैरे व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर मी पटकन बेडही आवरून घेतला, कारण की ना मला बेडरूम बेड असं छान चकाचक असलं की छान वाटतं, म्हणजे पटकन जेवण केले की येऊन झोपायला बरं पडतं ते, म्हणून ना मी पटकन सोबत बेड ही साफ करून घेतलं। आणि थोडंसं हे मी रूम फ्रेशनर लावले, म्हणजे रूम फ्रेशनर मला आवडतं, रूममध्ये जितका छान स्मेल असतो तितकं मला जास्त आवडतं। आणि तो पण माझी खिचडीही तयार झाली होती, पण माझा हॉल अजून बाकी होता, तर म्हणलं चला पटकन हॉलही आवरून घेऊयात, म्हणजे कसं जेवण केल्यानंतर मला बाकी काहीच काम राहणार नाही। आणि बघा हॉलमध्ये सुद्धा पसारा हा असतो, म्हणजे असं कधीच होणार नाही की चकाचक क्लीन वगैरे आहे। तर मग मी छान सोफा वगैरे आवरून घेतलं, सर्व कवर वगैरे काढून छान झटकून वगैरे टाकून घेतले। आणि माझं हे असंच, म्हणजे नॉर्मल लाईफ माझी अशीच असते, ऑफिसमधून आल्यानंतर थोडंसं आवरावरी, रेग्युलर आई घरी असल्यामुळं मग ठीक आहे ते करून घेत असतं, त्याच्यामुळे आल्यानंतर मला काही करायची गरज लागत नाही। पण आज ते आणि पिल्लू दोघंही नव्हते आणि सकाळी मी तशीच पटकन घाई गडबडीत गेले होते, त्याच्यामुळे मग आल्यानंतर हे सर्व मी आवरून घेते। त्याच्यानंतर छान झाडून काढले आणि घर एकदा चकाचक छान असं क्लीन झालं ना मग किती फ्रेश वाटतं, आणि मला तर माझा अर्धा थकवा निघून गेल्यासारखं वाटतं। थोडंसं घरामध्ये पसारा वगैरे बघितला की मग मला खूप असं होऊन जाते, इरिटेट होऊन जातं, मग मला काहीच नाही करावं वाटत, मग मला असं वाटतं की जाऊ द्या यार, ऑलरेडी इतका पसारा पडला तर मी काय काढू असं होऊन जातं। आणि जेव्हा घर एकदम साफ सुथरं असतं ना तेव्हा मला खूप भारी वाटतं। सो सर्व आवरून झालं आहे, संध्याकाळ झालीच होती, सो मी छान देवाला दिवा लावून घेतला। बाय बाय, आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये।